नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। फ्रेंड्स, उपवासाच्या दिवशी गरमागरम साबुदाणा खिचडी आणि त्यासोबत टेस्टी झिरकं असा मेनू असला तर किती छान ना। तर आज मी तुम्हाला असंच टेस्टी झिरकं कसं बनवायचं उपवासासाठी ते दाखवणार आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला गॅसवरती कढाई ठेवायची आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी मी शेंगदाणे टाकून घेतलेले आहे। आता हे शेंगदाणे आपल्याला मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे आहे। तुम्हाला हवं तर कच्चे सुद्धा तुम्ही वापरू शकता, पण कच्चे वापरल्याने एवढी टेस्ट आपल्या झिरक्याला येत नाही, त्यामुळे शेंगदाणे भाजूनच घ्या। तुम्ही बघू शकता शेंगदाणे इथं मस्त भाजलेले आहेत। आता हे आपण काढून घेऊया। याच कढाईमध्ये मी इथे 10 ते 12 मिरच्या घेतलेल्या आहे। मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। ह्या मिरच्या पण आपल्याला मस्त 2 मिनिटं अशा भाजून घ्यायच्या आहेत। मिरच्या पण आपल्या इथं मस्त भाजून झालेल्या आहेत। आता ह्या पण आपण काढून घेऊया। शेंगदाण्याची टरफलं मी काढून घेतलेली आहेत। आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सर्व शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे। त्याचबरोबर भाजलेल्या मिरच्या पण आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। आता एक उकडलेला मी इथं बटाटा घेतलेला आहे, त्याची साल मी काढून घेतलेली आहे। आता याचे आपल्याला 4 भाग करून घ्यायचे आहे एका बटाट्याचे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि हा कापलेला बटाटा पण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। बटाटा टाकल्यामुळे झिरक्याला मस्त घट्टसरपणा येतो आणि झिरकं खूप टेस्टी लागतं। आता यामध्ये आपण थोडे पाणी टाकून याचं आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरला। तर हे बघा, असा मी मसाला झिरक्याचा बारीक करून घेतलेला आहे। आता गॅसवरती पुन्हा आपल्याला कढाई ठेवायची आहे आणि त्यामध्ये 2 चमचे इतके आपल्याला तेल टाकून घ्यायचे आहे। तेल गरम होऊ द्यायचे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे टाकायचे आहे आणि जिरे मस्त आपल्याला फ्राय होऊ द्यायचे आहेत। जिरे मस्त फ्राय झालेले आहेत। आता आपण जो झिरक्यासाठी मसाला तयार केलेला आहे तो सर्व मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता हा मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला। 2 चमचे आपल्याला यामध्ये दही टाकायचं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही मसाला दळताना पण हे दही मसाल्यामध्ये टाकू शकता। आता हे दही सुद्धा आपल्याला या मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। पाणी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकू शकता। कुणाला घट्ट झिरकं आवडतं, कुणाला पातळ आवडतं। मला जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, मीडियम आपल्याला असं झिरकं लागतं, त्या पद्धतीने मी यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे। आता याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। 2 मिनिटं फक्त आपल्याला हे गॅसवरती ठेवायचं आहे, जास्त शिजवायची गरज नाही। याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे। झिरक्याला उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि त्यासोबत यामध्ये मी 2 चमचे साखर टाकणार आहे, कारण आपण दही पण टाकलेलं आहे, त्यामुळे आपल्या झिरक्याला मस्त आंबट, गोड, तिखट अशी टेस्ट येते। खूप छान लागतं झिरकं खायला। आता हे आपल्याला मीठ आणि साखर यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बनवलेलं झिरकं तुम्ही सर्व उपवासासाठी खाऊ शकता। आता यामध्ये आपल्याला बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आहे। तुम्हाला चालत असेल तर टाका, नाहीतर नाही टाकली तरी चालेल। आपलं झिरकं हे खाण्यासाठी तयार झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया। तर फ्रेंड्स, आजचं हे उपवासाचं टेस्टी झिरकं आणि त्यासोबत गरमागरम खिचडी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा।
पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.